तू काय करतीस इथे? का आली होती ती? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, काही नाही. काय चाललंय आपल्या घरात काही कळेनासच झालेलं आहे. सगळी संकट आपल्याच घरावर काय येतात? कधी थांबणार आहे हे सगळं? मी चिरतरुण झाल्यावर मंजिरी, एवढं सगळं घडूनही मी नर्मदाला घराबाहेर काढलं नाही म्हणून तू माझ्यावर रागावलीस हे कळतंय मला. पण काय करू, मी आमच्या आईला दिलेल्या वचनात अडकलोय. तुला माहितीये, नर्मदा जेव्हा लहान होती तेव्हा सारखी आजारी पडायची. आईला सतत तिची काळजी वाटायची. आईचा जीव तिच्यात गुंतलेला होता. जेव्हा आई गेली तेव्हा तिच्या 10व्याला पिंडाला कावळा शिवेना. सगळे लोक खूप वेळ वाट बघत बसले होते. शेवटी मी पुढे झालो. मनातल्या मनात मी माझ्या आईला एक वचन दिलं की आई, तू नर्मदाची काळजी करू नकोस. मी कायम तिच्या सोबत राहीन, तिला जपेन, तिची काळजी घेईन. हे एवढं सगळं घडते तरी सुद्धा मी आईला दिलेलं वचन नाही मोडू शकलेलो आजपर्यंत. आमच्या आईला दिलेलं ते वचन तोडायची हिंमत अजूनही होत नाही माझी. म्हणून मी ते वचन तोडणं फक्त लांबवत राहतो, एवढंच. मौन व्रत सुरू होईलच आता. काहीच सेकंद बाकी आहेत. माझ्या आयुष्यात येताना तिला फक्त मी नाही मिळालो, तर मिळाल्या माझ्या जखमा, माझा भूतकाळ, माझा ट्रॉमा, माझी वेदा. एवढंच नाही तर मी तिला क्लिअरली सांगितलं होतं की माझं प्रेम फक्त अंबिकावर राहणार आहे. तिच्याशिवाय मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. पण तरी तिने माझी साथ सोडली नाही. मीरा, ऐक ना, मला माहिती आहे तू त्या मायाला सहज हँडल करू शकते, पण तरीही मला ना तुझी काळजी वाटते. ती माया ना कुठल्याही थराला. मामा, हे बघा, मला स्वतःची काळजी नाहीये. का? कारण माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी प्रत्येक वेळी माझ्या आधी माझ्यासाठी उभी राहते. आणि ती व्यक्ती तुम्ही आहात. आपल्या दोघांमध्ये कितीही मोठी संकट आली, कितीही वाद झाले, कितीही गैरसमज झाले, तरी सुद्धा तुम्ही मला समजून घेता. मी जशी आहे, ज्या परिस्थितीत आहे तसंच मला स्वीकारता. आणि आज मायाला बोलताना जे काही तुम्ही उत्तर दिलं मला माझ्या आयुष्यात, त्याहून जास्त तुमच्याकडून काहीच नको आहे. मला त्यावेळी जाणवलं, माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी ताकद तुम्ही आहात. मंजिरी, तू अशी शांत राहू नकोस. या सगळ्यावर आपण काही ना काहीतरी उपाय काढू, खरंच. हो, पण त्या मायाचं काय करायचं हे मात्र तूच बघ. म्हाताऱ्या, आता तुला जे करायचे ते कर. कारण माझा मौन व्रत सुरू झालाय आणि मी आता बोलणार नाही. मंजिरी,
मीरा, आय एम सॉरी. सॉरी का? तू बस इकडे 1 मिनिट. काय झालं? बस. हे बघ, मायाची प्रेग्नन्सीची न्यूज आल्यापासून ना घरातलं वातावरण खूप बदललं होतं. त्यात नर्मदा त्या सतत वारस करत होती. बाबा दुखावले गेले, भांडणं झाली, वाद झाले. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींच्या फ्रस्ट्रेशनमुळे मीही तुला आग्रह केला की आपण बाळाचा विचार करायला हवाय. ते मी वारसासाठी केला नव्हता, पण कदाचित ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आउट ऑफ डेस्परेशन केला होता. पण आत्ता मला जाणवतंय की मी तसं करायला नको होतं. त्यासाठी आय एम सॉरी. वेदाचे बाबा, हे बघा, मी तुमच्यावर कधीच रागवले नाही, कारण मला माहिती आहे मला दुखावण्याच्या हेतूने तुम्ही कधीच काही करणार नाहीत. पण एक गोष्ट सांगू, वारस हा फक्त मुलगा असतो असं नाहीये. वारस तो असतो जो आपल्या घराचे संस्कार, नात्यांची किंमत आणि माणुसकी घेऊन पुढे जातो. आणि तुम्हाला माहितीये का, मला खात्री आहे आपली वेदा हे खूप छान प्रकारे सांभाळू शकेल. मीरा, मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो की माझी खरी संपत्ती तू आणि वेदा. वेदाचे बाबा, हे बघा, मी तेव्हाही तुम्हाला म्हणाले होते, काही करू नका. गोष्टी वेळ आल्यावर स्वतःहून उलगडतात. आलेच. वेदाचे बाबा, सत्य जेव्हा समोर येतं तेव्हा ते फक्त गोष्टी उलगडत नाही, तर नात्यांचीही परीक्षा घेतं. आता जे काही समोर येणार आहे ते तुमच्यासाठी खूप कठीण असणार आहे. त्या क्षणी कदाचित तुम्ही तुटून जाल, कोलमडून पडाल, पण तुम्ही काळजी करू नका, कारण त्या प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत असेल.